नमस्कार, आज मी तुम्हाला सिंहगडावर मिळते तशी चमचमीत कांद्याची चटणी बनवून दाखवणार आहेत। तर बनवायला खूप सोपी आणि अगदी मोजक्या साहित्यात झटपट तयार होते आणि चवीलाही खूप छान लागते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे असे बारीक चिरून घेतले। याला आता एका मोठ्या भांड्यामध्ये काढायचे। यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे। एक मोठा चमचा लाल मिरची पावडर टाकायचे। तर इथे मी अर्धा चमचा जास्त तिखट लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा काश्मीर लाल मिरची पावडर घेतले। यामुळे चटणीला छान कलर येईल। याला आता चमच्याने मिक्स करून घ्यायचे। तर यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर थोडीशी कोथिंबीर देखील घालू शकता। आता हे मिक्स करून झाले। तडका पॅन मध्ये तेल घालायचे। तर तेल थोडंसं जास्त घालायचं। आता तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचे। तिथे बघा तेल गरम झाले। आता यामध्ये थोडंसं हिंग घालायचे आणि कडकडीत तेल आपल्याला चटणीवर टाकायचे। तर हे बघा चटणीवर टाकल्याच्या नंतर असं चरचर आवाज आला पाहिजे इतकं तेल आपल्याला गरम करून घ्यायचे। तर तेल घातलं की मिक्स करून घ्यायचे। तरी चटणी खूप जास्त अगोदर बनवायची नाही, जेवणाच्या अगोदर फक्त 5 ते 10 मिनिटं अगोदर बनवायची। तर तयार झाली आपली मस्त चटपटीत कांद्याची चटणी। ही तुम्ही जेवणाच्या ताटासोबत तोंडी लावण्यासाठी वाढू शकता किंवा नुसती चपाती सोबत जरी खाल्ली तरी खूप छान लागते। नक्की या पद्धतीने करून पान। रेसिपी कशी झाली मला खाली कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा। पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपी सोबत। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।